नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी अपडेट बघणार आहोत, जी अपडेट महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून आली आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट कंपन्याच्या बिझनेसवर तर पडणारच आहे. या अपडेटचा जास्तीत जास्त बेनिफिट कन्झ्युमरला म्हणजे कॉमन मॅनला होणार आहे. तर चला बघूया काय आहे हा अपडेट आणि या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिलेच मी क्लिअर करून देत आहे की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशन पर्पजसाठी बनवत आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या कंपन्याचे शेअर खरेदी करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला आजचा हा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. महाराष्ट्र स्लॅशेस इलेक्ट्रिसिटी बिल्स फॉर फर्स्ट टाइम प्रॉमिसेस 26% ड्रॉप ओव्हर नेक्स्ट 5 इयर्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्र CM म्हणजे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की राज्यात म्हणजे महाराष्ट्रात वीज स्वस्त होईल. पहिल्यांदाच टप्प्याटप्प्याने वीज दरात कपात केली जात आहे. त्यांनी गुड न्यूज म्हणून शेअर केले की पुढील 5 वर्षात दर हळूहळू कमी केले जातील. म्हणजे मित्रांनो, जी इलेक्ट्रिसिटी आहे ते नेक्स्ट 5 इयरमध्ये स्वस्त होणार आहे. तर चला याला अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. आणि मित्रांनो, पहिल्या वर्षी ग्राहकांना 10% कपातीची अपेक्षा असू शकते. त्यानंतरच्या वर्षात आणखी कपात करण्याचे नियोजन आहे, जे 2030 पर्यंत टोटल म्हणजे एकूण 26% पर्यंत वाढेल. महाराष्ट्रातील सुमारे 70% इलेक्ट्रिसिटी युजर्स जे 100 युनिट्सपेक्षा कमी वीज वापरतात, त्यांना या नवीन योजनेचा सर्वाधिक फायदा होईल. आणि मित्रांनो, पुढे इलेक्ट्रिसिटी टॅरिफ्सबद्दल गुड न्यूज त्यांनी एक्स म्हणजे ज्याला पूर्वी आपण ट्विटर म्हणायचो यावर लिहिले आणि पुढे म्हटले, राज्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इलेक्ट्रिसिटी टॅरिफ्स कमी केले जातील. पहिल्या वर्षी 10% म्हणजे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 10% कट करून सुरुवात होईल आणि नेक्स्ट 5 इयर्समध्ये टप्प्याटप्प्याने टोटल 26% कट केली जाईल. आणि मित्रांनो, पुढे त्यांनी वीज मंडळाच्या बिल्समध्ये कपात करण्याच्या प्रपोजलला मान्यता दिल्याबद्दल त्यांनी राज्याच्या पॉवर कमिशनचे आभार मानले. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनचे आभार. त्यांनी अशा प्रपोजलला मंजुरी दिली ज्याचा यापूर्वी कधीही प्रयत्न झाला नव्हता. याचे आभार महाराष्ट्राच्या CM म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी याचे आभार व्यक्त केले. आणि मित्रांनो, पुढे महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस यांनी असेही अनाऊन्स केले की शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सुरू आहे. शेतकऱ्यांना इरिगेशनसाठी म्हणजे सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 2017च्या योजनाचा हा विस्तार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले महाराष्ट्राकडून आलेल्या इलेक्ट्रिसिटीवर एका जबरदस्त अपडेटबद्दल. आणि मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मी परत एकदा क्लिअर करून देत आहे की माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या कंपन्याचे शेअर बाय करा, सेल करा किंवा
होल्ड करा. तर चला बघूया पुढे. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसमध्ये जबरदस्तपणे काम करत आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, एफ आय एसची होल्डिंग आहे 9.38%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 27.57%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण एन टी पी सी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.10%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.79%, डी आय एसची होल्डिंग आहे 27.22% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 3.77%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी पॉवर लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, मागल्याच वीकमध्ये अडानी ग्रुपची AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग झाली आहे. आणि मित्रांनो, त्या मीटिंगमध्ये अडानी ग्रुपचे चेअरमॅन गौतम अडानी यांनी सांगितले की अडानी ग्रुप आपल्या वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये 15 ते 20 बिलियन डॉलरचे मोठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी पॉवर लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.36%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.64% आणि अडानी पॉवर लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.03%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स पॉवर लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता मे 2025 मध्ये रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या प्रमोटर्सनेच आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे 23.27%ने 24.98%. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवत असतात, ते त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण रिलायन्स पॉवर लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि मे 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 24.98%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.87%, डी आय एसची होल्डिंग आहे 3.20% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 58.93%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून म्हणजे महाराष्ट्राच्या CM देवेंद्र फडणवीसकडून आलेल्या एका जबरदस्त अपडेटबद्दल बघितले. आणि मित्रांनो, त्या अपडेटवरून आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.